रहस्य कथा। नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे। मागच्या भागात आपण पाहिलं की नवीनच कामाला लागलेल्या फ्रान्सिसला ट्रेनिंगसाठी कंपनीने चेन्नईला पाठवलं होतं। चेन्नईला आल्यावरती कंपनीतर्फे त्याची ज्या हॉटेलमध्ये राहायची व्यवस्था केली होती त्या हॉटेलमध्ये त्याला मागील रात्री जे अनुभव आले त्यामुळे त्याचं मन विचलित झालं होतं। यानंतर पूर्ण रात्र नीट झोप न लागल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला थकल्यासारखं वाटत होतं। मागील भागात काय झालं हे पाहण्यासाठी आपल्या या कथेचा मागील भाग अवश्य बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। दुसऱ्या दिवशी ट्रेनिंग सेंटरला पोहोचल्यावरही मागील रात्रीच्या भयानक अनुभवामुळे झोप न लागल्यामुळे त्याला अस्वस्थ आणि थकल्यासारखं वाटत होतं। पण आज ट्रेनिंगचा शेवटचा दिवस असल्यामुळे फ्रान्सिस ट्रेनिंग सेंटरमध्ये आला होता। त्याचं ट्रेनिंगवर फारसं लक्ष नव्हतं। त्याच्या डोक्यात कालच्याच प्रकाराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित राहत होते। कसंबसं ट्रेनिंग पूर्ण करून संध्याकाळी तो आपल्या हॉटेल रूमवरती आला। बॅग ठेवून पाणी पिऊन तो सोफ्यावर बसला। दिवसभराच्या दगदगीमुळे अंगातून जीव निघून गेल्यासारखं वाटत होतं। बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन तो बाहेर आला। यानंतर त्याने आपल्या आईला कॉल केला आणि काही मिनिटं आईसोबत बोलून त्याने कॉल ठेवला आणि त्याने टीव्हीवरती हिंदी गाणे लावले व तो ऐकत बसला। काही तासांनी दारावरती कोणीतरी ठोकलं। दार उघडताच समोर रूम सर्व्हिस अटेंडंट त्याचं जेवण घेऊन आला होता। जेवण ठेवताना रूम सर्व्हिस अटेंडंटने फ्रान्सिसकडे गांभीर्याने पाहिले। फ्रान्सिसला हे विचित्र वाटलं। त्याने त्याला काय झालं असं विचारलं असता रूम सर्व्हिस अटेंडंटने काही नाही असं म्हटलं व चेहऱ्यावरील गंभीर भाव लपवले आणि जाता जाता सर कुछ प्रॉब्लेम तो नाही हुई ना असं विचारलं। कोणसी प्रॉब्लेम? फ्रान्सिसने उलट विचारलं। तेव्हा नकारार्थी मान हलवत तो रूम बाहेर गेला आणि जाता जाता कुछ प्रॉब्लेम हो तो हमें बताइए असं म्हणून तो तिथून चालत पुढे जात होता। इतक्यात फ्रान्सिसला हे खटकल्यामुळे त्याने त्याला थांबवलं आणि त्याच्याकडे नीट चौकशी केली असता सर जाने दो, मैंने कुछ बोल दिया तो मेरी जॉब चली जाएगी असं म्हणून त्याने उत्तर द्यायला टाळटाळ केली। पण त्याला थोडा फोर्स केला असता त्याने, सर इस फ्लोर के इस कमरे में कोई नहीं रुकता। ये कमरा पिछले 4 सालों से बंद था। कुछ लोग इस कमरे में रुके थे पर उनके साथ जो हुआ उसके बाद लोग डर के मारे रूम छोड़कर समय से पहले ही भाग गए। इतकंच त्याने उत्तर दिलं। क्यों, ऐसी क्या बात है इस कमरे में, क्या हुआ था यहाँ असं फ्रान्सिसने विचारलं असता रूम सर्व्हिस अटेंडंट काहीही म्हणणार इतक्यात मॅनेजर तिथे आला आणि त्याच्याकडे रागात बघून त्याला तिथून जायला सांगितले व स्माइल करून फ्रान्सिसकडे बघत, सर इसकी बात कहाँ सुनते हो, कुछ भी बोल रहा है ये, आप अपना खाना एन्जॉय कीजिए, गुड नाईट असं म्हणत त्याने दरवाजा बंद केला आणि तोही तिथून निघून गेला। जेवण वगैरे करून झाल्यावरती त्याने सहज त्या फ्लोअरवरती फेरफटका मारला। हॉटेल खूप उत्तम प्रकारे मेंटेन केलं होतं। फिरताना त्याला जाणवलं की त्या फ्लोअरवरती एकही रूम बुक नाही। त्या फ्लोअरवर तो एकटाच राहत आहे। आपण एकटेच या फ्लोअरवरती कालपासून राहत आहोत हे समजल्यावरती त्याच्या अंगावर काटा उभा राहिला। काही वेळाने तो परत आपल्या रूममध्ये परतला। आजचीच रात्र उरली आहे, उद्या तर घरी परतायचंच आहे असं विचार करून त्याने या विषयावर जास्त विचार करणं टाळलं। रात्रीचे 10:30 झाले होते। त्याने वेबसिरीज सुरू केली आणि तो ते पाहत बसला। आज रात्री झोपायचं नाही असं त्याने ठरवलं। वेबसिरीज पाहून झाल्यावरती त्याने आपल्या मुंबईच्या मित्राला कॉल केला आणि तो त्याच्याशी बोलू लागला। कॉलवर बोलता बोलता 2 तास झाले। बोलायला काही ना उरल्यामुळे आणि आता बोलून बोलून कंटाळा आल्यामुळे या दोघांनीही कॉल ठेवला। फ्रान्सिसने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 2 वाजले होते। डोळ्यावरती पेंग येत होती। झोपण्यापूर्वी त्याने स्वतःच्या मनाची भीती काढायला होली स्पिरिटचं प्रे केलं आणि ते पूर्ण झाल्यावरती त्याला झोप अनावर झाल्यामुळे त्याचा डोळा लागला। झोपलेला असताना त्याच्या कानावरती सतत कोणीतरी तिथल्या लोकल भाषेत काहीतरी बोलत असल्याचं त्याला जाणवू लागलं। यामुळे त्याचा डोळा उघडला। डोळे उघडून बघितल्यावरती आसपास कोणीच नव्हतं। भास असेल असं त्याने विचार केला आणि परत तो अंगावर चादर ओढून झोपला। काही वेळाने त्याची चादर त्याच्या अंगावरून निसटून पायाच्या रेषेने खाली जात असल्याचं त्याला जाणवलं। त्याने चादर ओढून अंगावरती घेतली आणि कूस बदलून झोपला। थोड्या मिनिटातच त्याचा डोळा लागला असता
त्याला तिच्या पाठीमागून एका बाईच्या हुंदकेत रडण्याचा आवाज आल्यामुळे त्याला परत जाग आली। जाग येताच त्याला तिथे काहीच दिसलं नाही। तो आता उठून बसला आणि त्याने लाईट्स ऑन केल्या। हे सर्व भास आहेत असं तो वारंवार आपल्या मनाला समजवत होता। तिथे आता सर्व काही शांत होतं। अर्धा तास बसून राहिल्यावरती सर्व काही नॉर्मल आहे असा विश्वास त्याला झाला। यानंतर त्याच्या दरवाजावरती कोणीतरी ठोकल्याचा आवाज आला। त्याला दरवाजा खोलायला भीती वाटत होती। यामुळे त्याने "कौन है?" असं विचारलं, पण त्याला समोरून "मॅनेजर" एवढंच उत्तर आलं। मॅनेजर? इतक्या रात्री इथे का आला असेल हा, असा विचार त्याच्या डोक्यात आला। पण 2 मिनिटापर्यंत तो तसाच स्तब्ध उभा राहिला आणि मग त्याने दरवाजा उघडला। दरवाजा उघडला असता तिथे कोणीच नव्हतं। त्याने बाहेर डोकावून आसपास पाहिलं तर तिथेही कोणीच नव्हतं। तो आपल्या रूममध्ये गेला आणि दरवाजा लावणार इतक्यात लाईट्स गेली। आता सर्वत्र अंधार झालं होतं। रूममध्ये फक्त हॉटेलच्या बाहेरच्या रोडवरील लाईटचा हलकासा उजेड पडत होता। दरवाजा बंद करणार इतक्यात त्याचा दरवाजा कोणीतरी धक्का मारून उघडलं। तो धक्का इतका अकस्मात होता की फ्रान्सिसला काहीही विचार करण्याचा वेळ मिळाला नाही। फ्रान्सिस धक्क्याने उडून जमिनीवरती कोसळला आणि दरवाजा आपूनच बंद झाला। "कौन है?" असं त्याने घाबरून ओरडतच विचारलं, पण सर्वीकडे घन अंधार आणि शांती पसरली होती। त्याने उठून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलं, पण दरवाजा उघडत नव्हता। इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागे एका बाईचा रडण्याचा आवाज येऊ लागला, जे ऐकल्यावरती त्याच्या अंगावर काठे उभे राहिले। त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला बेडच्या बाजूला अंधारात एक स्त्री आपल्या पायात डोकं खुपसून बिभत्स आवाजात रडताना दिसली। ही कोण आहे आणि ही यात कशी आली, असा त्याच्या मनात प्रश्न आला। त्याने हळूच पावले उचलत तिच्या दिशेने तो गेला आणि तिला विचारलं, "कौन हो तुम?" तर ती एकाएकी रडायची बंद झाली आणि तिने आपला राईट हात उचलून बोट दाखवत पंख्याकडे इशारा केला। फ्रान्सिसने मान वळवून पंख्याकडे पाहिलं असता त्याला पंख्यावर एक मृत शरीर फास लावून लटकलेल्या अवस्थेत दिसला। जे पाहिल्यावरती फ्रान्सिसच्या हृदयाला धक्काच बसला आणि त्याला चांगला घाम फुटला होता व हृदयाची धडधड वाढली होती। तो मृत शरीर जो फासावर लटकलेला अवस्थेत होता तो एकटक पापणी न हलवता फ्रान्सिसकडेच पाहत होता। त्याचं रसं बघणं हे इतकं भयानक होतं की ते पाहून फ्रान्सिसच्या पायाखालची जमीनच सरकली। "कौन हो तुम?" असं त्याने मृत माणसाला विचारलं। त्या माणसाची मान ही फासाच्या दोरीने आवळून मोडलेली दिसत होती। तो मोठ्या डोळ्याने एकटक फ्रान्सिसकडेच बघत होता। त्याचं हे रूप फार भयानक वाटत होतं। एकीकडे बेडच्या बाजूला बसून रडत असलेली ती बाई आणि दुसरीकडे फासावर लटकलेला माणूस। यामुळे त्याचं डोकं भीतीने बधीर झालं होतं। त्याने कसलाही विचार न करता लगबगीने दरवाजा आपल्या हाताने जोरजोरात वाजवून दरवाजा उघडण्यासाठी कोणातरी बोलवण्याचा प्रयत्न केला, पण काहीही फायदा होत नव्हता। इतक्यात त्या बाईने त्याचा पाय ओढला आणि त्याला जमिनीवर पाडून ओढून बेडजवळ नेलं। फ्रान्सिसने आपला पाय सोडवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्या बाईची पकड इतकी मजबूत होती की ती सुटतच नव्हती। फ्रान्सिसने त्या बाईच्या चेहऱ्याला पाहिलं असता फ्रान्सिसचं हृदय एका क्षणासाठी बंद पडावं असा तिचा चेहरा होता। तिच्या डोळ्यात चाकू खोलवर खुपसलेला होता आणि फुटलेल्या डोळ्यातून बाहेर आलेला मांस व चेहऱ्यावरील सर्वत्र सुकलेलं रक्त हे भल्या भल्यानं धडकी भरवणारं होतं। फ्रान्सिसने तिला पाहिल्यावरती फ्रान्सिस जोरात भीतीने किंचाळला व तिच्याजवळ स्वतःला न मारण्याची विनंती करू लागला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। फासावर लटकलेला तो माणूस आता खाली उतरला होता आणि त्याने आपल्या जवळच्या दोरीने फ्रान्सिसची मान आवळायला सुरू केली। फ्रान्सिसचा गळा आवळत असल्याने आणि त्याचा श्वास कोंडत असल्यामुळे तो तडफडू लागला। त्याने आपली मान त्याच्या आवडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची ताकद इतकी जास्त होती की त्याच्यासमोर फ्रान्सिसचं काहीच चालत नव्हतं। फ्रान्सिस तडफडत होता। इतक्यात त्याच्या डोळ्यासमोर सर्व काही दुर्कट दिसू लागलं। यानंतर त्याचे डोळे उघडल्यावरती त्याला त्याच्या भोवती हॉटेलचे स्टाफ आणि मॅनेजर उभे असल्याचे व त्याला पाणी मारून उठवत असल्याचे दिसले। जाग येताच तो ताडकन उठून बसला। त्याने आपल्या आसपास पाहिलं तर त्याला रात्रीचे ते 2 लोक दिसलेच नाहीत। फ्रान्सिसची मान दुखत होती, जणू मानेवरती फार ताण आला असावा। घाबरलेल्या फ्रान्सिसला त्यांनी शांत केलं। यानंतर त्याने त्याला इतकं सांगितलं की आमचा स्टाफ सकाळी तुम्हाला कॉफी घेऊन आला होता। त्याने दरवाजा ठोकल्यावरही तुम्ही दरवाजा उघडला नाही। यामुळे आम्ही आमच्याकडे चावीने दरवाजा उघडून आत आल्यावरती
आम्हाला तुम्ही बेडवरती बेशुद्ध असल्याचे सापडलं. त्यानं रात्री घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. पण हॉटेलवाल्याने या प्रकाराला तुमचं स्वप्न असावं असं मला त्या विषयाला वाढू दिलं नाही. हॉटेलचे लोक या प्रकाराला दाबण्यासाठी तुम्हाला स्वप्न पडलं हे वारंवार सांगत होते. यामुळे तर हे नेमकं सत्य होतं की भास. फ्रान्सिस याच गोंधळात पडला होता. यानंतर फ्रान्सिस तासभरात चेकआउट करण्यासाठी तयारी करण्यासाठी आंघोळीला गेला. आंघोळ करताना त्याला आरशामध्ये त्याच्या मानेवरती काळा निशाण असल्याचं दिसलं. हा भास नव्हता आणि स्वप्नही नव्हतं, हे सत्य होतं. हे समजून येत होतं. फ्रान्सिसची फ्लाईट असल्याने तो फ्लाईटसाठी तयार झाला. त्याने कॅब बुक केली आणि एअरपोर्टच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला. कॅब ड्रायव्हरसोबत बोलता बोलता कॅब ड्रायव्हर याने फ्रान्सिसला विचारलं, सर आप इस होटल में क्यों रुके थे? क्यों रुके थे मतलब? फ्रान्सिसने त्याला प्रतिप्रश्न केला. प्रश्न ऐकता ड्राइवर ने म्हटलं, कुछ नहीं, दूसरे भी अच्छे होटल्स थे यहाँ पे, तो सोचा आपने यह होटल ही क्यों बुक किया रहेगा? मैंने नहीं, कंपनी ने बुक किया था, असं फ्रान्सिसने उत्तर दिलं. ड्राइवर ने न राहता विचारलं, वैसे किस फ्लोर पे और कितने दिन रुके थे आप? फ्रान्सिसने उत्तर दिलं, 5th फ्लोर, 2 दिन के लिए. 5th फ्लोर हा शब्द ऐकताच, आप 2 दिन 5वें माले पे रुके थे, असं त्याने फ्रान्सिसला विचारलं. जी हाँ रुका था, पर क्या हुआ? असं फ्रान्सिसने ड्राइवरला विचारलं. सर आपको बुक करने से पहले होटल की पूरी हिस्ट्री ढूंढ लेनी चाहिए थी, क्योंकि जिस होटल में आप 5वें माले पर रुके थे वह माला भूतिया है. आज से 4 साल पहले यहाँ पे एक औरत और एक व्यक्ति की मौत हुई थी. वह औरत एक विवाहिता थी जिसके उस आदमी के साथ नाजायज संबंध थे. उस औरत द्वारा उस आदमी को बार बार शादी के लिए फोर्स करने की वजह से उनमें झगड़ा होता रहता था. उस दिन उनमें इसी कारण से झगड़ा हुआ और उसने अपने जेब से चाकू निकालकर उस औरत की आंखों में खोप दिया, जिसके बाद उस औरत की मौत हुई थी. और इस घटना के बाद उस आदमी ने फांसी लगाकर खुद की जान दे दी. ये खबर पूरे भारत में फैल गई थी और उसके बाद इस होटल के 5वें माले के 512 नंबर के रूम में जो कोई रुकता उसके साथ अजीबोगरीब भूतिया घटना घटने लगती, जिसकी वजह से वो पूरा फ्लोर ही बंद रखा गया, असं ड्रायव्हर ने फ्रान्सिसला सांगितलं. क्या कहा आपने? 512 नंबर रूम? फ्रान्सिसने विचारलं. जी हाँ, 512 नंबर रूम, जहाँ वो औरत और उस आदमी की डेड बॉडी मिली थी, ड्रायव्हर ने उत्तर दिलं. फ्रान्सिसला हे एकटाच घाम फुटला. त्याने खिशातून रुमाल काढून आपलं तोंड पुसलं. सर आपको भी कुछ फील हुआ था क्या वहाँ? ड्रायव्हरने समोरच्या आरशातून फ्रान्सिसकडे पाहतच विचारलं. डोक्यात विचाराचा थैमान चालू असलेल्या फ्रान्सिसने कुछ नाही असं म्हणत मौन राहणं पत्करलं. फ्रान्सिस भलेही मौन राहिला असला तरी त्याच्या चेहऱ्यावरील असहज भावना ड्रायव्हरने ओळखल्या होत्या. फ्रान्सिस काही वेळाने एअरपोर्टवरती पोहोचला व त्याने फ्लाईट पकडली आणि तो मुंबईला आला. या हॉटेलमध्ये त्याला आलेल्या या भयानक अनुभवामुळे तो अनेक दिवस झोपू शकला नाही. त्याला या धक्क्यातून सावरायला काही महिने लागले. तर मित्रांनो, हा होता आपल्या या स्टोरीचा शेवटचा भाग. आपल्याला ही स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला ही स्टोरी आवडली असल्यास आपल्या या रहस्यकथा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा भेटू नवीन कथेसोबत. धन्यवाद.